नमस्कार मित्रांनो, गावी आलो तो. मला वाटतं 2 दिवस झाले गावी आलो. 2 दिवस सुट्टी टाकून आलो तो गावी. आणि आता इकडे आलो आहे. कृष्णा पण आला माझ्यासोबत. आम्ही आवे वगैरे आलो होतो. कृष्णा आला आहे माझ्यासोबत. हा बघा मागे दिसतोय. आणि इकडे मला वाटतं इकडे आता ज्या रानभाज्या भेटतात त्या यायला लागल्यात. ज्या आपण श्रावण महिन्यामध्ये ज्या रानभाज्या खातो, भारग्याची भाजी वगैरे, टाकला वगैरे आहे ना तो, त्या भाज्या, त्या रानभाज्या घ्यायच्या होत्या. मुंबईतून सांगितलं होतं की गावावरून काय रानभाज्या भेटल्या तर घेऊन या. तर आहे तिकडे झाले आहेत. तर आम्ही त्याच घ्यायला आलो होतो. हा बघा मागे कृष्णा दिसतोय, तो आला आहे. तो आणि मी दोघेजण आलो आहे. माहिती नाही आता काय काय भेटेल, पण थोडं बघतो. काय थोडंफार भाज्या भेटल्या तर त्या घेऊन जायला आलो, कारण की मुंबईला पण घेऊन जायचे आहेत. तर तुम्हाला दाखवतो कोणत्या कोणत्या भाज्या आहेत. त्या कोणत्या भेटतात त्या माहिती नाहीत, पण बघू. तर चाललो आता वरती चालू जंगलामध्ये. तर तिकडे बघतोय काय काय भेटतात. तर तुम्हाला दाखवतो. चला. कुठली कुठं आहे? भारगा आहे. भारग्याची भाजी. हा बघा, हा भारगा आहे. भारग्याची भाजी काढतोय आताच. वरचे कडतं काढायला लागतात ना, पानं वगैरे त्याची. हा हा बघ, इथे पण आहे. एकदम हा भारगा आहे. एकदम औषधी कोळी कोळी पानं काढतोय वरतून. जेवढी कवळी आहेत तेवढीच. बाकी अजून बघतोय इकडे कुठे आहेत. इथे पण आहेत ना, काढले. अजून आहेत कुठे? मला वाटतं इकडे असतील अजून वरती. हे जंगल पूर्ण झालं आता हिरवा गार. हे बघा. तर बघतोय इथं पुढे कोणते अजून भेटत आहेत काय. याची अजून कोणत्या भाजी येते? टाकला येतो. अजून पण दुसरी पण येते ना कुठली तरी, कुरडू. हां, कुरडूची भाजी पण येते. अजून कोणती? धानकी. धानकी हे बघतो आता कोणती भेटते काय. कुठला काय काढतोय? एकच आहे ना. भारगा आहे. हा पण भारगाच आहे. बघतो आता अजून इकडे कोणती भेटते काय. आहे थोडी इथे पण भाजी. भारगा. दुसरी पण ते सशाचे कान पण भेटतात ना. ते इथे नाही मला वाटतं. हा दुसरीकडे भेटतील. कालव्याला पाणी असतो का रे? पण मला वाटतं पावसातून असेल, बाकी नसेल. पावसातच काम चालू आहे. हा तेच. फुलांची पण भाजी करतो ना. फुलं आहेत. फुलांची पण भाजी करतात. हे बघा, फुलं पण आहे त्याला. तिलकुटामध्ये ह्याची पण भाजी करतात. आज थोडा ऊन पडलाय, थोडा सुका आहे. काल आल्यापासून पाऊस जास्त होता. आज थोडा कमी आहे म्हणून आलोय. जरा म्हणलं राऊंड मारून होतं जंगलामध्ये. पण आहे इथपर्यंत काढू. इथपर्यंत ही फार भाजी आहे. इथून काढू. ही भेटले पाहिजे. सशाचे कान भेटले असते ना. ते हा तिकडे पुढे आहेत. पुढे अजून पुढे आपलं जे जुना वाडा होता ना, तिकडे आहेत. हे बघा, ही भारगा. भारगा हा भारगा. थोडा आज थोडं ढग नाहीत आज, म्हणून थोडं आकाश मोकळा मोकळा आहे.
किती आहेत ना जरा चांगले येण्यासारखे. हा इथे पण काहीतरी अरे, पण तो नाही, तो भारगा नाही, दुसराच काहीतरी. हा बघा इथे आमटीचा पण झाड आहे. आमटीचे पहिले आम्ही ते खायचो. हे जे कोवळी पानं आहेत हे बघा, ती आंबट लागतात. आम्ही पूर्वी खायचो, आंबट आंबट आहेत. हे बघा आमटीचा झाड बोलता याला. हा फळं पण येतात, फळं येतात आणि पानं पण याची आंबट लागतात. कोळी बघ आपण ठेवा तिथे पण मस्त आहे. हे बघा आंबट आंबट. पडशील हो. कडक ऊन पण आहे, कडक पाऊस पण आहे. बघू दे किती भेटली. हे बघा कोळी कोळी एकदम. अजून काढणार अजून याच्यामध्ये. हा बघा इथे मला वाटतं टाकायची पण भाजी आहे. आलो इथे असा का टाकला आहे, याला टाकळा बोलतात. हा टाकला आहे, हा टाकला नाही. हा ना कुठला हा वेगळा आहे ना. हा दुसरं झाड आहे. हा टाकल्यासारखा दुसराच आहे काहीतरी. हा टाकला, हा ओरिजिनल टाकला. टाकला हा बघा इथं पण भरपूर आहे. इथे हा आता सगळा काढून घेऊन जाणार. हा बघा अजून आहे का इकडे. इथे पण असेल ना बाजूला. हा इथे पण आहे. आणि आमचे हबप निलेश महाराज चव्हाण आलेले आहेत. काय नाही हे लावलंय, गोंड्याची झाडं लावलंय. गोंडा हा कुठेला मारतोयस. लावला ना अजून. नीलू डायमंडची दगड आहे. आपल्याला याला कोरी काम करावं लागेल. हा फिर आज हम मालामाल हो जाएंगे आज. ही नीलू फुलेची गँग आली. ये खंडू काय पाहिजे इकडे. थांब थांब जरा थांब मागो थांब चल. गुलाब बनवतो गुलाब. इधे गुलाब इकडे. तुंब भिजलेले हा कृष्णा बोलतो ना कुठेतरी आहेत. चला आता तुम्हाला दाखवतो. सश्याचे कान पण भेटलेत, ते दाखवतो तुम्हाला. सश्याचे कान म्हणजे ती भाजी आहे, भाजीचं नाव आहे सश्याचं कान. दाखवतो याला बोलतात सश्याची कान. हे बघा इकडे पण आहेत, हे इथे आहेत. याची पण भाजी होते ही बघा, याच्या पानांची भाजी होते. काढू कृष्णा मग. याला बोलतात सश्याचे कान. याची पण भाजी होती, हे पण खातात पावसातली रानभाजी आहे. इथे आहेत. कृष्णा बोलतोय नको
म्हणून आम्ही कॅन्सल करून टाकला प्लॅन. मस्त ऊन पडलंय जरा आज. तर मला वाटतं थोड्याशा भाज्या भेटल्या आहेत, भारग्याची भेटली आणि टाकल्याची भेटली. आणि ज्या बाकीच्या भाज्या कासाचे कान होते पण ते नको बोलला कृष्णा. आणि बाकी भाज्या अजून तर नाही तयार झाल्यात कारण की अजून थोडा वेळ आहे. मला वाटतं जुलैपर्यंत श्रावण महिना चालू होतो तोपर्यंत त्या भाज्या येतात. आता थोडी भाजी घेतली आणि आता आलोय घरी. तर कुठं आलायस? तर आता आम्ही चाललोय घरी. हा ब्लॉग आता संपवत येतेच. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय.